रात्रीच्या जेवणामध्ये जर जेवण बनवायचा फार कंटाळा आला असेल, तर ही चमचमीत पोटभरीचं असं काहीतरी बनवायचं असेल, तर सगळ्यात सोपा आणि उत्तम पर्याय म्हणजे तो मसाला भात. आज आपण रात्रीच्या जेवणात मसाला भात बनवते. तांदूळ घेतलेले, कोणताही तांदूळ असो, भात चांगलाच होतोय. जो तुमच्याकडे आहे तो घ्या. ज्या भाज्या आहे त्या भाज्या घ्या. ज्या माझ्याकडे भाज्या होत्या त्या भाज्या मी इथे घेतलेल्या आहे. खडा मसाला घेतलेला आहे. कांदा आणि टोमॅटो मात्र आपल्याला भरपूर यामध्ये वापरायचा आहे. आता भाज्या मी मोजक्या अशा कोणत्या घ्यायच्या हे नाही सांगितलेलं आहे, पण ज्या तुमच्याकडे आहे, तुमच्या फ्रीजमध्ये ज्या भाज्या आहे त्या सगळ्या भाज्या तुम्ही इथे घेऊ शकता. पहिलं 2 पळ्याभर तेल घाला, खडा मसाला घाला, कांदा घाला, परतून घ्या. आलं, लसूण, हिरव्या मिरचीचा 1 चमचाभर ठेचा यामध्ये घाला. नंतरनं टोमॅटो घालून घेतलेले. शेंगदाणे पहिले मी तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, ते शेंगदाणे घातलेले. आणि भाज्या ज्या होत्या त्या भाज्या आता यामध्ये मी काय घेतलेले, फ्लावर, बटाटा, थोडीशी शिमला मिरची घेतलेली, तोंडली होती ती मी इथे घेतलेले, थोडेसे आपले फ्रोझन मटार असतात ते इथं मी घेतलेले. भाज्यासुद्धा चांगल्या तेलामध्ये परतून घ्या आणि नंतरनं मसाले घाला. आता मसाले यामध्ये जे आपण नेहमीच्या भाज्यांसाठी मसाले वापरतो तेच मसाले यामध्ये तुम्हाला इथे घालायचे. आता तुम्ही जे मसाले वापरतात रोजच्या जेवणामध्ये, रोजच्या भाजीमध्ये, ते मसाले यामध्ये घालायचे. कोथिंबीर घालायची आहे आणि 2 चमचेभर यामध्ये दही तुम्हाला यामध्ये आवर्जून घालायचे. दही घातलं की यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला आणि व्यवस्थित हलवून घ्या. हलवून घेतल्याच्या नंतर यामध्ये तांदूळ घालून घ्या. आता मी इथे घेतलेला आहे इंद्रायणी तांदूळ. इंद्रायणी तांदळाचा मी इथे मसाला भात करते. कधी कधी काय होतं, अनेक जणींची तक्रार असते इंद्रायणी तांदळाचा भात चिकट होतो, पण तसं काही होत नाही. पाण्याचं प्रमाण इथे व्यवस्थित घालायचं आहे. 2 वाट्या तांदूळ घेतलं होतं, 4 वाट्या एवढं पाणी यामध्ये घातलेलं आहे. पाणी घातलं, हलवून घ्यायचा, उकळी काढली, झाकण ठेवायचं. 10-15 मिनटं बारीक गॅसवरती भात शिजून द्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय भात व्यवस्थित शिजला गेलेला आहे. भात शिजला. 2 चमचे वरनं तूप घालायचं. प्रत्येकाच्या ताटात तूप थोडं थोडं घालण्यापेक्षा डायरेक्ट असं भातावरती तूप घालायचं. वरनं झाकण ठेवायचं 5-1 मिनटं आणि नंतरनं तुम्ही इथे बघू शकताय एकदम असा मोकळा सुटसुटीत असा हा भात आपला इथे बनून तयार झालेला आहे. व्यवस्थित झाऱ्या वापरा. भात खालीवर करताना झाऱ्या वापरा म्हणजे भात तुटत नाही आणि शीत इथे मोकळं होते. छान असा भात इथे बनवून घेतलेला आहे. तोंडी लावायला तुमच्याकडे आपण उन्हाळी वाळवणामध्ये पापड केलेलं असतं, लोणचं केलेलं असतं, सालेड घ्या. तुमच्याकडे जे आहे ते तोंडी लावायला तुम्ही इथे घेऊ शकता. आता मी इथे काकडी, टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडंसं ताक बनवलं होतं, ते ताक मी इथे घेतलेले. रेसिपी एकदम सोपी आहे मसाल्या भाताची. आवडला असेल पटकन बनवून खाऊ शकता. रात्रीच्या जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी उत्तम पर्याय.